मार्कवरती आलाय प्रणित. पहिल्या चेंडूवरती कार्पेटने केला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात थोडासा मिसफील्ड होतोय, फंबल होतोय, परंतु एकच धावेवरती सुरुवात करतोय तो फलंदाज. सलामीच्या भूमिकेत आपण बघतोय दोन फलंदाज जे आहेत, मुकेश भोईर आणि विवेक करमळे, हे दोन फलंदाज आपण बघतोय. उजवा आणि डावा असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. ते म्हणजेच सार्थक 11 झिराड या संघाचं आपण जे पाहतोय. सार्थक 11 झिराड या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय. फिल्डिंग करतोय तो झिरेश्वरी झिराडपाडा संघ, ज्याने टॉस जिंकला होता आणि फिल्डिंगचा निर्णय केला. या ठिकाणी कॅप्टनने अजिंक्यने फिल्डिंगचा निर्णय केलाय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न हा अजिंक्यचा असणार आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं की कमीत कमी धावावरती आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नहर्ता मंदिर एड करून गोलंदाजी करतोय. उजव्या शीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच पुरुषोत्तम भगत त्या ठिकाणी वाईड देतात. अतिरिक्त धावेने धावफलकाला सुरुवात होते, अर्थात 2 धावा धावफलकावरती लागल्यात, जे ते 1 चेंडूचा खेळ झालाय. वाटप करणार आहोत. महिलांना वेगळी कुपन असणार आहेत, पुरुषांना वेगळी कुपन असणार आहेत. महिलांमधून एक प्रेक्षक ड्रॉ पद्धतीने काढला जाईल, पुरुषांमधून एक प्रेक्षक ड्रॉ पद्धतीने काढला जाईल आणि 12 नंतर आपण ही कुपन वाटतोय. परंतु सामना स्पर्धा संपल्यानंतर ज्याचा कुपन मध्ये नंबर येईल तो व्यक्ती हजर असायला पाहिजे. जर हजर नसेल तर त्याला मात्र ते दिलं जाणार नाहीये फ्रीज. तर शेवटपर्यंत आपण राहा, या स्पर्धेचा आनंद घ्या आणि या संपूर्ण स्पर्धेला पाठिंबा दर्शवा आणि त्यातून 2 विनर आपल्याला जरूर या झिराड प्रीमियर लीग मध्ये प्रेक्षकांच्या वतीने जरूर मिळू शकतील. सुंदर फटका, स्क्वेअर कट, अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला होता. अत्यंत जबरदस्त देखना स्ट्रोक आपण पाहिला तो विवेकच्या बॅट मधून. मुकेश आणि विवेक ही जोडी मैदानात आहे आणि त्याच वेळेला विवेक करमळेच्या बॅट मधून खणखणीत चौकार येतोय. या ठिकाणी जोरात फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. स्कोरबोर्ड आपण बघतोय तो 10 वरती आहे, जे ते पहिलं षटक प्रगती पथावरती कनकेश्वर आपला विघ्नहर्ता मंदिर एंड कडून गोलंदाजी करणारा तो गोलंदाज प्रणित थले गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला फटका, 30 गजच्या दायऱ्याला भेदून चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत. विनंती असेल अजिंक्य, 15 मिनिटं लावलेली आहेत आम्ही. 3 षटकं जर 15 मिनिटात पूर्ण झाली नाही तर चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल, 30 गजच्या दायऱ्यामध्ये आणावा लागेल. वेल सुरू केलेला आहे आणि त्यामुळे आपण त्या पद्धतीने सुद्धा वर्तन करू शकता, परंतु ज्या पद्धतीने आपण मीटिंग घेता त्याच वेळेला आपण लगेच सुद्धा जाग्यावरती जाणे खूप गरजेचं असणार आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्यात, जे ते पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये 14 धावा कुठल्यात दोन्ही सलामीवीराने. आतापर्यंतच्या 2 पार्टनरशिप या झिराड प्रीमियर लीग मध्ये बघितल्या, त्या पहिल्या विकेटसाठी 55 धावांची आणि त्यानंतर 43 धावांची पार्टनरशिप, अशा 2 हायेस्ट पार्टनरशिप सुद्धा आज या प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळतात. या स्पर्धेमध्ये सलग षटकार मारणारे खेळाडू सुद्धा आपण पाहिले, ते 2 खेळाडू आपण पाहिले आणि
त्यानंतर आपण त्या खेळाडूंची नावं सुद्धा आपण इकडे सांगणार आहोत. त्यामध्ये साहिल म्हात्रे आणि महेश म्हात्रे हे दोन खेळाडू होते. वाह, अप्रतिम, लाजबाब, डोळ्याचं फार न फिटावा असा षटकार मुकेश भोईरच्या बॅटमधून. टायमिंग त्याने साधला आणि धावफलकावरती एकूण 20 धावा लागलेल्या आपण बघतोय. इथे खेळलाय लेट कट पद्धतीने स्ट्रोक, थर्ड मॅन बाउंड्री फार करतोय. आणखीन एक खणखणीत सन्नाटेदार चौकार. जबरदस्त स्ट्रोक मुकेश भोईरच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ताकद होती या चेंडूवरती, मनगटी स्ट्रोक आपण पाहिला तो यावेळेस फलंदाज मुकेश भोईरचा. 4 चेंडूमध्ये तब्बल 17 धावसंख्येवरती खेळतोय मुकेश. 5 चेंडूने 12 धावसंख्येवरती. नॉन स्ट्राईकवरती आपण फलंदाज विवेक करमळेला पाहतोय. डावा आणि उजवा असं कॉम्बिनेशन पाठवलं होतं मैदानात. अर्थात सार्थक 11 झिराट या संघाने एकूण धावसंख्या आपण बघतोय 30 वरती आहे. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे फसवलाय शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला होता. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु त्याच वेळेला अगदी वेगाचा चेंडू पाहिला. गोलीच्या रफ्तारने चेंडू टाकलाय तो म्हणजे आदित्य या गोलंदाजाने. आदित्य खेडेकर आपण बघतोय वेग काय होता, जबरदस्त वेग या चेंडूवरती. कमबॅक केलाय आदित्य खेडेकरने. पुढचा चेंडू आदित्यचा. इथे बॅटचा एज लागला असं वाटत होतं, परंतु विकेट किपरची गलती, चुकी झाली. रनआउटची संधी होती, रनआउट सुद्धा प्राप्त होत नाही आहे. आणि त्याच वेळेला आपण बघतोय धावा आल्यात त्या एक. अर्थात आपण बघतोय सार्थक 11 झिराड हा संघ आहे तो म्हणजे संजय घरत यांचा संघ आणि त्याचे कॅप्टन सुमित गुरव आहेत. आणि झिरेश्वरी झिराटपाडा हा संघ जर पाहिला तर अजिंक्य ठोंबरे हे त्या संघाचे कॅप्टन आणि त्या संघाचे मालक जे आपण पाहतोय ते म्हणजेच तेजस कदम हे मालक आहेत. आडव्या बॅटने फटका केला, फटका फसतोय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विवेक करमले झेलचितच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन.
स्कोरबोर्ड आपण पाहतोय तो 31 धाव्यावरती आहे. 2 षटकांची समाप्ती होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 31 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि तिसरी पार्टनरशिप जी आपण बघतोय हायएस्ट पार्टनरशिप आहे या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये म्हणजे ZPL मध्ये तिसरी सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप या मॅच मध्ये सुद्धा होतोय. जिथे कालची पहिली 55 धावांची आज पहिल्या सामन्यामध्ये 43 धावांची आणि त्यानंतर ही तिसरी पहिल्या विकेटची पार्टनरशिप ही 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. मुकेश आणि त्याच वेळेला करमडेच्या दरम्यान दोन्ही फलंदाज आपण बघतोय. मुकेश एका बाजूला अत्यंत चांगली बॅटिंग करतोय. 6 चेंडूंनी 18 धावांवरती तो खेळतोय आणि आता मात्र स्ट्राईक वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक नंबर 2 प्रगती पथावरती अजिंक्य ठुंबरे. सुंदर स्पिन टाकला होता, लेग ब्रेक टाकला होता, लेग कटर चेंडू पाहिला होता. या चेंडूवरती कुठलंही उत्तर नाहीये. फसतोय फलंदाज आणि सरळ विकेट किपरच्या हातात जिथे आपण छोटासा विकेट किपर पाहतोय तो म्हणजेच आदित्य खेडेकर. फिल्डिंग चांगली करतोय, विकेट किपिंग चांगली करतोय आणि त्यामुळे चेंडूवरती कोणती धाव नाही आहे. इथे फटका फसलाय, स्पिनच्या जाळ्यात अडकवलाय फलंदाज मुकेश भोईरला. बिग विकेट मुकेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. दोन फलंदाज तंबूच्या अस्त्राला पोचलेले आहेत. 31 धावांची पार्टनरशिप झाली आणि लागोपाठच्या विकेट या ठिकाणी गमावल्यात त्या आपण पाहतोय ते म्हणजेच सार्थक 11 चिराड या संघाच्या दोन्ही फलंदाज तंबूच्या अस्त्राला परतलेत आणि त्याच वेळेला आपण बघतोय सुमित गुरव आणि त्याच्या साथीला फलंदाज संकेत खरत हे 2 फलंदाज आता मैदानात असणार आहेत. संकेत खरतने पहिल्या पर्वामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. संकेत खरत फॉर्म मध्ये होत्या पहिल्या पर्वामध्ये, परंतु कालच्या मॅच मध्ये तेवढीशी लय सापडली नव्हती संकेत खरतला. आज मात्र वेगळ्या रणनीतीने कॅप्टननी संकेतला पाठवलेला पाहतोय. अजिंक्यचा पुढचा चेंडू संकेतला स्ट्रेट बॅटने हलक्या हाताने चेंडूला कार्पेटने पाठवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच लाड फिल्डिंग करतोय चांगल्या पद्धतीने आणि चेंडूला अडवलाय. धाव मात्र एकाने वाढतोय ती 32 वरती पोहोचले. 2 बाद 32 अशा स्थितीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आज या स्पर्धेला पाहत आहेत अर्थात चिराड गावचे प्रेक्षक किंवा इतर गावचे जे प्रेक्षक या स्पर्धेला पाहत आहेत त्या सर्वांचं मी संजय म्हात्रे धोकोडे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या वतीने. याच दरम्यान आपण बघतोय चांगला फ्लिक केलाय चेंडू सरळ फाईन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार. नंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे चिराग एंटरप्राइजेस जिराड आणि माहिर व आयुषी 11 जिराड. आपण याच दरम्यान अगदी उंच असा फटका सुमित गुरवच्या बॅट मधून आणखीन एक मोठा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. भाऊ नक्कीच अगदी अंगलटी आलाय आणि त्यानंतर वेगवेगळ्या रणनीती कॅप्टन आणि त्यांच्या मालकाने रचलेल्या आपण बघतोय. सुमित गुरव आणि त्यांची संजय घरत यांची रणनीती सुद्धा बघतोय आपण. आक्रमक रूप धारण करायचं आणि या मॅच मध्ये सर्वोत्कृष्ट धावा उभ्या करायच्या. कालचा शेवटचा मॅच आपण बघितला होता चेस झाला नव्हता आणि आज सुद्धा पहिला मॅच सुद्धा चेस झाला नाहीये. त्यामुळे ज्या कॅप्टनने या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे त्याचा विचार करणे खूप गरजेचं आहे. कारण काल जे पहिले 7
8 सामने झाले, ते 8ही सामने चेस झालेले पाहिले, परंतु 9वा सामना मात्र शेवटचा चेस झाला नव्हता. त्याहूनच दिसायला लागलं होतं की खेळपट्टीने रूप बदललेलं आहे. खेळपट्टी थोडीशी आपला रंग दाखवायला सुरुवात करते. कालच्या शेवटच्या मॅचनंतर पूर्ण रात्रभर क्रिकेट खेळल्यानंतर ती खेळपट्टी ज्या पद्धतीने आपला रूप दाखवला शेवटच्या मॅचमध्ये, तोच रूप आज सुरुवातीच्या मॅचमध्ये म्हणजे अगदी सुरुवात जी झाली रात्रीच्या आजची तिथे सुद्धा दाखवला. पहिला मॅच चेस झालेला दिसला नाही आहे. त्यामुळे आज या प्लॅनिंगमध्ये काय होणार, कारण प्रत्येक कर्णधार येथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय. हा निर्णय किती योग्य ठरतोय हे सुद्धा आपल्या आजच्या रात्रीमध्ये दर्नेसर पाहायला लागेल. कारण ज्या पद्धतीने टॉस जिंकला जातो, टॉस हा अगदी महत्त्वाचा आहे. आज ड्यू फॅक्टरमध्ये सुद्धा खूप चांगलं कार्य करतोय. तो त्याचा रंग दाखवतोय, खेळपट्टी आपला रंग दाखवतोय, मग खेळाडूंना सुद्धा आपला रंग दाखवायला लागणार आहे. आणि तो रंग आपण या भूमीमध्ये बघतोय. सुमित गुरवचा जबरदस्त बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय, फटका फसलाय, हवेत आहे, मात्र नो लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे, पडतोय. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलंय फलंदाज सुमित गुरव. दुसरी धाव घेताना रनआउटच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. सुमित बाद होतोय. एक चांगली खेळी करत असतानाच कॅप्टन रनआउटच्या रूपात बाद झालाय. अगदी आत्मघातकी विकेट जातोय. बघा ज्या पद्धतीची धावा होत होत्या आणि त्या वेळेला रनआउटचा विकेट देणे म्हणजे इथे खूप खराब कामगिरी बघतोय. कॉलिंग थोडीशी खराब झाली होती. चेंडू हवेत होता, जीवनदान मिळालं होतं, 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडलाय आणि त्यानंतर एक धाव घ्यायला पाहिजे होती, परंतु दुसऱ्या धावाचं मोह आवरत नाही आहे आणि त्यामुळे संकेतचा तो निर्णय होता की काय, कारण कॉलिंग संकेतची जर असली तर मात्र सुमितला बाद व्हावं लागलंय. आणि अशामुळे कॅप्टन इथे जातोय, कारण एक षटकार एक चौकाराने सुरुवात खूप चांगली केली होती सुमित गुरवने आणि तो बाद होऊन परतला. तो म्हणजेच 12 धावसंख्येवरती एक षटकार आणि एक चौकार, 4 चेंडूंचा सामना केला होता, परंतु खूप चांगली धावा जमवल्या होत्या. 44 धावेवरती तिसरा फलंदाज गारद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ बाउन्सर टाकलाय, त्याला सरळ उडवलाय, टॅप केलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. मुभा दिलेली आहे. नवीन नेम हे टाटा IPL मध्ये 17व्या IPL मध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे 2 बाउन्स टाकण्याची मुभा या पुढच्या स्पर्धेमध्ये सुद्धा होऊ शकतोय. जिथे चेंडू पाहतोय आपण, एक धाव जरूर येतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 49 धावा. षटक नंबर 4 आणि अंतिम प्रगती पथावरती आहे. गोलंदाज पुनश्च एकदा रोहित नाईक. इथे बॅकफुटला गेलाय, मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग चांगली होतोय. अत्यंत सुंदर फिल्डिंग, थ्रो सुद्धा खूप चांगला होता, परंतु विकेटच्या पाठीमागे गोलंदाज एवढ्या क्षणाला पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे जर हा विकेटच्या पाठीमागे गोलंदाज जर असता तर विकेट सुद्धा मिळू शकली असती. धावसंख्या 50 वरती पोहोचतोय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू शिल्लक असतील ते आता मात्र 2. सोंडूला सोडून दिलाय, लेफ्ट केलाय बघा, परंतु चेंडूने फिरकी घेतले. चेंडू सरळ
विकेट वरून जातोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकला होता आणि फिरकी दिली होती. बघा एखादा फास्टर टाकतोय, एखादा बाउन्सर टाकतोय आणि एखादा फिरकी सुद्धा टाकतोय. ही कला आहे आणि ती कला अगदी कमी वयात रोहितने आत्मसात केलेली आहे. रोहित नाईक हा गोलंदाज 27 नंबरची जर्सी परिधान करून गोलंदाजी करतोय. इथे उडावलाय अत्यंत जबरदस्त देखना फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर राकेश मात्रेच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या धावफलकावरती 56 लागलेली पाहतोय. जो कालचा उच्चांक होता तो दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय. 56 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 57 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहेत. स्कोर बोर्ड कडे आपण जर लक्ष दिलं 4 षटक संपलेत. दोन्ही कॅप्टन अजून सुद्धा मला वाटते उपस्थित झालेले नाही आलेले आहेत. माहिर माहिर व आयुषी इलेव्हन चिराग आणि चिराग इंटरप्राइजेशन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील. मला वाटते रितेश राऊत आहे आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन सुद्धा या ठिकाणी उपस्थित असेल. आजच्या रात्रीमधला हा सामना पाहतोय. तिसरा सामना सुरू होईल आणि त्याची नाणेफेक आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. सन्माननीय साई क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष अशोकजी थले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन आलेला आहे रितेश. दुसऱ्या संघाचा कॅप्टन अजून सुद्धा येत आहे, अर्थात सचिन मात्रे हे कॅप्टन असणार आहेत. रितेश विरुद्ध सचिन मात्रे, एक अनुभवी आणि एक तरुण तडफदार असा हा कॅप्टन असणार आहे. रितेश राऊत 45 नंबरची जर्सी परिधान करून रितेश या जिराट प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. सन्माननीय अशोकजी थले यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. कॉल फॉर काटा. रितेश टॉच विन, छापा पडलाय आणि सचिन टॉस जिंकतोय. सचिन, काल सामना जरा पराभूत झाला होता, काय चुका झाल्या होत्या आपल्याकडून? नक्कीच खेळ सुंदर झाला, परंतु थोडी गोलंदाजी मला वाटते थोडीशी चुकीची झाली आमची. गोलंदाजी चुकी झाली. आज गोलंदाजीमध्ये काय बदल केलात का काय? अजूनपर्यंत तरी नाही, सिच्युएशन करू शकतो. अगदी वेळेनुसार बदल करण्याचा प्रयत्न असेल, परंतु आज टॉस जिंकलात. आपण काय घेणार आहात? कारण साधारणतः ओव्हरऑल आपण बघितला ड्यू फॅक्टर आहे. आज सामने चेस होत नाहीये. पहिला सामना चेस झाला नाहीये, कालचा सामना चेस झाला नाही, तर आपला काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. तरी सुद्धा फील्ड फर्स्ट. बघा अजून सुद्धा माझ्या बॅट्समन वरती माझा विश्वास आहे. गोलंदाज जरी खराब कामगिरी करत असले तरी सुद्धा फलंदाज माझ्याकडे चांगली कामगिरी करून दाखवतील. चेस करू शकतोय. मग प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखणार? समोरचा संघ पण मजबूतच आहे. बघायला गेलं समीर आहे, रितेश आहे. साधारण 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. रितेश, आज आपण टॉस हारलात, कॉल आपला होता, परंतु आपण जर जिंकला असतात तर काय निर्णय असता आपला? फील्ड फर्स्ट. फील्ड फर्स्ट. अर्थात 2 सामने, आजचा पहिला सामना चेस झाला नव्हता आणि त्यामुळे तरी सुद्धा फील्ड फर्स्ट हा सुद्धा विश्वास आहे. आज 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. तू किती धावा बनवण्याचा प्रयत्न करशील? 50+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोघांनाही शुभेच्छा देतोय. 50+ विचार करतोय रितेश राऊत आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. आणखीन एक सामना आपल्या समोरती असेल. सचिन मात्रे विरुद्ध रितेश राऊत असं युद्ध आपल्याला पुढच्या मॅच मध्ये बघायला मिळेल. अत्यंत जबरदस्त मॅच पुढचा सुद्धा असणार आहे. कुठेही जाऊ नका. YouTube वरती आपण जर जोडलेला असाल तर जिराट प्रीमियर लीग ही स्पर्धा जरूर पाहत राहा आणि जर YouTube वरती आपण जोडलेला नसाल तर सरळ ग्राउंड वरती उपस्थित व्हा, कारण आपल्यासाठी आलेला आहे एक जबरदस्त खुशबू खबर घेऊन. जिराट प्रीमियर लीग 2024 मध्ये महिलांसाठी ड्रॉ काढला जाईल आणि त्यामधला एक विनर असेल आणि त्याला पारितोषिक आहे ते म्हणजेच फ्रीज. आणि पुरुषांसाठी एक ड्रॉ काढला जाईल आणि त्यामधला विनर असेल त्याला सुद्धा एक फ्रीज हे पारितोषिक दिले जाईल. ते म्हणजेच फक्त जिराट प्रीमियर लीग मध्ये.
थँक्यू व्हेरी मच संजय. आपण पाहतोय सामना सार्थक 11 झिराड आणि दुसरीकडे श्री कलेक्शन झिरेश्वरी झिराडपाडा या दोन संघादरम्यान पाहायला मिळतोय. पंचांकडून इशारा आलाय की सामनाला मात्र प्रारंभ होतोय. विजयासाठी 57 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित गुरव. संघाचा कर्णधार मात्र आपण पाहतोय आता सज्ज होतोय. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. ही सुमित गुरव याची खासियत आहे. अगदी योग्य त्या लेंथवरती टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. आदित्य खेडेकरने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला पण त्याला मात्र मोठा फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. एक धाव आपण धाव फलकावरती पाहतोय. सुमित गुरव राईट राऊंड विकेटने. यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉस. त्याच्यावरती मात्र फटका चांगला लगावलाय. चेंडू गाठ सीमा रेषा. पंचांकडून इशारा आलाय की चेंडू आहे 9. धावफलकावरती आपण पाहतोय सुंदर असा चौकार लागलेला पाहायला मिळाला. वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू होता आणि त्या कारणास्तव पंचांकडून मात्र आपण पाहतोय बीमरचा इशारा आला आणि त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ सार्थक 11 झिराड संघाने तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पाहूया आता तिसऱ्या पंचांकडून कोणता निर्णय मात्र घेतला जाईल. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय की चेंडू 9 आहे आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय आता येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर सुमितचं गोलंदाजीवरचं सुटलेलं नियंत्रण सुद्धा आपण अनुभवलं. आता फ्री हिटची संधी असणार आहे आणि समोर मात्र प्रितेश पाटील पाहायला मिळतोय. श्री कलेक्शन झिरेश्वरी झिराडपाडा आणि सार्थक 11 झिराड या दोन संघादरम्यानची ही लढत. पाहूया आता सुमित कशा पद्धतीने कमबॅक करणार. पहिल्या षटकामध्ये तो मात्र गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र फटका चांगला आलाय. चेंडूला मात्र दडल्या डिप स्कोअर लगच्या बाहेर. 4 धावांचा आणि दर्शनीय दर्जात्मक चौकार. मात्र संपूर्ण अलिबाग मध्ये ज्या स्पर्धेची चर्चा होती ना ती म्हणजे आपल्या झिराड प्रीमियर लीगची. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहून सर्वच भारावून गेलेले आहेत आणि येथे जर आपण पाहिलं तर प्रितेश पाटील अगदी चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. सुमित गुरव वरती तो मात्र आक्रमण करतोय. चांगल्या पद्धतीने धावा मात्र आलेल्या पाहायला मिळतात. यावेळी मात्र आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. सिंगल तिथे मात्र घेतली जाते. धावफलकावरती एका धावेची भर पडत असताना 11 धावा धावफलकावर लागल्यात. जेव्हा षटक क्रमांक पहिलं मैदानावरती प्रगतीपथावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत धावसंख्येचा फ्लो अगदी चांगला पाहायला मिळालाय. धावांचा प्रवाह अगदी अफलातून पाहायला मिळतोय. धावा चांगल्या पद्धतीने येत आहेत. आदित्य खेडेकर पाहायला मिळतोय नवीन खेळाडू. ओहो यावेळी आपण पाहतोय चांगला चेंडू आणि तदनंतर राकेश मात्रेचं अप्रतिम यष्टीरक्षण. चांगल्या पद्धतीने त्याने मात्र चेंडू फील्ड केलेला आहे. सुंदर अशा पद्धतीने आपण पाहतोय यष्टीच्या मागे राकेश चेंडू फील्ड करत असताना पाहायला मिळालाय. आणि आज मात्र तिसरा सामना झाला की अनसोल्ड प्लेअर मध्ये सामना असणार आहे आणि त्या मॅच साठी सुद्धा 10,000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. मिस टाइम आहे. कॅच होणार का.
क्षेत्ररक्षकाने मात्र अगदी खराब कामगिरी केली. इथे मात्र झेल होणं गरजेचं होतं. लक्षात घ्या, अनसोल्डचा जो सामना असणार आहे ना, त्या सामन्यासाठी जे 22 खेळाडू खेळणार आहेत, अनसोल्डचा सामना जे कोणते खेळाडू खेळणार आहेत ना, त्यांच्यासाठी जो अलिबाग प्रीमियर लीग साठी आपला जो साई मंडळाचा ड्रेस दिला होता, जे किट दिलं होतं, ते किट मात्र कंपल्सरी असेल आणि प्रत्येक खेळाडूने ते किट घालूनच सामना खेळायचा आहे. मैदानावरती आपण पाहतोय अगदी क्रुशल मुवमेंट, परंतु प्रितेश पाटील ते मात्र दुसरी धाव कंप्लीट करत असताना धाव फलकावरती मात्र 15 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 42 धावा करायची आहे. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये, निर्णायक अवस्थेमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2, गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. राकेश मात्रे, गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहे. दर्जेदार फिरकी गोलंदाजी करण्यासाठी तो सुद्धा ओळखला जातो. समोर मात्र आपण पाहतोय सुरुवात अगदी दिमाखात झालेली आहे, जिथे पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यात. वालबिगन पाहायला मिळाले. श्री कलेक्शन शिरीश्वरी झिराटपाडा या संघासाठी राकेश मात्रेची गोलंदाजी पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने होणार. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम, कॅच होणार का? क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो अगदी कन्फ्यूज पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने पाठलाग जरूर केला चेंडूचा, पण तो मात्र त्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. सिंगल मिळते चेंडूवरती. धावफलकावरती मात्र 16 धावा पाहायला मिळतात. झिराट प्रीमियर लीगचा रात्रीतील हा मात्र दुसरा सामना पाहायला मिळतोय, जिथे राकेश मात्र गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या आपण 16 धावा धावफलकावरती पाहतोय. आदित्य खेडेकर जो 4 चेंडूंमध्ये 4 धावांशी खेळतोय आणि समोर उभा असलेला प्रितेश पाटील 4 चेंडूंमध्ये 10 धावांशी मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं राकेश सज्ज होतोय या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळी मात्र आदित्यने ठोकलाय अप्रतिम स्ट्रोक, डीप बॅकवर्ड स्कोअर लक्ष बाहेर. 6 धावांसाठी येतोय अफलातून उत्तुंगाचा षटकार. एक्झिक्युशन यावेळी पाहायला मिळालं. राकेशच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं. चांगल्या पद्धतीने स्लॉक स्वीपचा फटका लगावला आदित्य खेडेकर याने. पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा. यावेळी येतोय नशिबाचा चौका. सव्वीस धावा धावफलकावर लागल्यात. यावेळी फटका अगदी चांगला पाहायला मिळालाय. अलॉंग द कार्पेट या चेंडूवरती शॉट मात्र लगावलाय. धावफलकावरती 27 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकात धावा आल्या, त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकात सुद्धा अगदी वेगाने धावा त्या दिसत आहेत.
येथे एक ब्रेक थ्रूची नितांत गरज आणि आवश्यकता गोलंदाजी करणारा संघ अर्थात सार्थक एलन संघाला आहे. समोरचा संघ मात्र आपण पाहतो या मॅच वरती हावी होत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत कम्प्लिटली डॉमिनेट केलेला आहे तिसरी कलेक्शन शिरेश्वरी चिराडपाडा संघाने. यावेळी प्रीतेच्या बॅटमधला फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग तेथे केलेली आहे. धाव फलकावरती मात्र 28 धावा 13 चेंडू आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे 29 धावांची. मॅच मात्र आपण पाहतो अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते, रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतो आडवा बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर आहे. सो अंपायर राम हाळे यांचा इशारा येतोय की या चेंडूवरती एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मिळेल. धाव फलकावरती 29 धावा. निम्म टार्गेट मात्र येथे श्री कलेक्शन श्रीश्वरी चिराडपाडा संघाने कंप्लीट केले. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका चांगला आलाय. डीप स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षक आहे. चांगला फिल्डिंग तिथे पाहायला मिळालं आणि तदनंतर आपण पाहतोय खराब थ्रो. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये प्रितेश पाटील जाईल तंबूमध्ये परत. आणि 27 धावांची आवश्यकता. येणारे 2 षटक खऱ्या अर्थानं दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतील यात कोणतीही शंका नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ अगदी समान अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. अगदी बॅलन्सिंग असा हा सामना पाहायला मिळतोय. विराट प्रीमियर लीग आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एखाद्या तालुक्याच्या प्रीमियर लीगला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं आयोजन नियोजन पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी सायकल्स पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं छोटम शेट म्हटलं की त्यांचं आयोजन नियोजन म्हटलं की खऱ्या अर्थानं समोरचा माणसाला नेहमीच एक वेगळ्या पद्धतीची पर्वणी असते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे जे आयोजन आहे ना ते अगदी अफलातून पाहायला मिळते. धाव फलकावरती आपण विचार करतोय 30 धावा आल्यात आणि आता विजयासाठी 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. अशा वेळी संघाचा संघनायक संघाचा तारणहार दिशादर्शक अजिंक्य लारा फलंदाजी करण्यासाठी मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र मुकेश भोईर आलेला आहे. पाहूया मुकेश भोईर मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. हे षटक दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. पाहूया या षटकामध्ये काय घडते, कशा पद्धतीच्या घडामोडी या षटकामध्ये घडणार. पहिला चेंडू मुकेश भोईर याचा. पहिला चेंडू आपण पाहतो खूट टप्प्याचा आणि त्याच्यावरती अगदी समोरच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि आता मात्र 11 चेंडू विजयासाठी 26 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना शर्तीचे प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची कमिटमेंट दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून अद्यापपर्यंत पाहायला मिळाले. एक बाजू लावून धरत आदित्य खेडेकर मात्र सुंदर इनिंग मैदानावरती साकारत असताना पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये वैयक्तिक 16 धावांची धुवाधार बॅटिंग मात्र तो मैदानावरती करतोय आणि आपल्या संघासाठी एक चांगल्या पद्धतीचा क्रिकेट त्याने अद्यापपर्यंत पेश केले. मुकेश भोईर आपण पाहतोय या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळाला.
उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हा चेंडू आहे आणि त्याच कारणास्तव पंचांनी सांगितलं की हा चेंडू मात्र स्वैर आहे. 11 चेंडू 25 धावा असं आता इक्वेशन आपण मैदानावरती पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतो आडवा बॅटने फटका लगावलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. सिंगल मात्र तेथे घेतली जाते. डबलचा प्रयत्न करणार नाही करणार या स्थितीमध्ये दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. सरते शेवटी त्याने मात्र सिंगल वरती समाधान मानले. 10 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असणार आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा सिनारिओ क्रिएट झालेला पाहायला मिळतोय दोन्ही संघांसाठी. येथे मात्र दोन्ही संघांना शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आपल्या कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा करावी लागेल तरच येथून मात्र ते सामना जिंकतील. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लढत आहे कारण डू ऑर डाय अशा पद्धतीचा सामना आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा खऱ्या अर्थानं पणाला लागलेली आहे. यावेळी अजिंक्यच्या बॅट मधनं येतोय अगदी गगनभेदी गगनाला गवसणी घालणारा लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार. मात्र आपण पाहतोय अजिंक्य एक मोठा फटका लागत असताना 39 धावा धाफलकर पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्लिअर करत असताना अजिंक्यच्या बॅट मधनं येतोय एक बहरदार षटकार. आणि तो मात्र आपल्या बॅटची पॉवर मैदानावरती दाखवून देत असताना पॉवरफुल इनिंग तो मात्र मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि आता मात्र इक्वेशन अगदी सोपं झालेलं आहे. ते श्री कलेक्शन जिरेश्वरी झिराटपाडा संघासाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक चेंडू नंतर आव्हान इक्वेशन बदलत चाललंय. अगदी स्टार्टिंग पासून जर आपण पाहिलं ना कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे या पद्धतीचं चित्र पाहायला मिळते. सलग 2 षटकार आले 2 चेंडूंवरती. लारा अगदी दर्जेदार फॉर्म मध्ये मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. आपलाच फॉलो थ्रू मध्ये सुंदररित्या फील्ड केलेला आहे मुकेश याने. 7 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. आतापर्यंत मुकेश भोईर याने 5 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडूचा खेळणं शिल्लक. आदित्य खेडेकर मात्र पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय आदित्य खेडेकर आणि अजिंक्य ठोंबरे हे 2 खेळाडू पार्टनरशिप क्रिएट करत असताना एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती निर्माण होते आणि ही खऱ्या अर्थानं पार्टनरशिप श्री कलेक्शन शिरेश्वरी झिराटपाडा संघासाठी चांगल्या पद्धतीची होत असताना पाहायला मिळाले. यावेळी मात्र फटका फसलाय. कॅच होणार का? सुमित गुरव झेल खाली आलाय. त्याने टिपलाय शानदार झेल आणि आता मात्र येणाऱ्या 7-6 हवं असं टार्गेट मात्र मैदानावरती पाहायला मिळते आणि अशा वेळी पाहूया कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल. शेवटचं षटक जे षटक मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे अगदी निर्णायक असणार आहे आणि या षटकामध्ये गोलंदाजीला संकेत करत येतोय. 6 चेंडूमध्ये 11 धावा त्याला आता मात्र रोखाव्या लागतील. समोरचा संघ आपण पाहतोय श्री कलेक्शन शिरेश्वरी झिराटपाडा संघ अगदी वन साइडेड या मॅच वरती डॉमिनेट करत असताना त्यामुळे अंतिम षटकामध्ये आता सामना पोहोचलाय. अंतिम षटकाचा दबाव दडपण जो कोणता खेळाडू यशस्वीपणे हाताळेल ना तो संघ ठरेल या मॅचचा विजय संघ. पाहणं रंगतदार ठरणार या मॅच मध्ये जिंकणार कोण कारण जो संघ जिंकेल तो पुढे जाईल पण जो संघ हरेल
त्याचं मात्र आव्हान येथे संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघांदरम्यान आपण पाहतो ही लढाई आता अस्तित्वाची पाहायला मिळते. त्यामुळे दोन्ही संघांकडनं चांगल्या पद्धतीचे पलटवार पाहायला मिळतील यात कोणतीही शंका नाहीये. लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं जाते संकेत वरती. पहिल्या चेंडूवरती आला अगदी पॉवरफुल षटकार. आता इक्वेशन 5 चेंडू 5 धावा. बॉल इक्वेशन आपण आता मैदानावरती पाहतोय. 5 चेंडूंमध्ये आता केवळ 5 धावा करायच्या आहेत. अजिंक्यचे बॅट मात्र मैदानावरती चांगली तळपले. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला यॉर्कर येथे मात्र एक्झिक्यूट केलाय. चोख प्रत्युत्तर मात्र पाहायला मिळाला. अगदी जशास तसे उत्तर मैदानावरती संकेत खरतकडनं पाहायला मिळते. 4 चेंडू 5 धावा. कोण जिंकणार यावेळी मैदानावरती? श्री कलेक्शन शिरेश्वरी झिराटपाडा की सार्थक इलेवन झिराट? फुल टॉस दिलाय. अजिंक्य यांनी लगावलाय एक मोठा षटकार आणि अशा पद्धतीने श्री कलेक्शन झिरेश्वरी झिराटपाडा संघाने हा सामना मात्र जिंकलेला आहे. नो डाऊट